नमस्कार सर्वांना. माझं नाव विराज ज्ञानदेव उतेकर. आजपासून आपण एक नवीन प्लेलिस्ट DSA चालू करणार आहोत. तर DSA चालू करण्याच्या अगोदर मी पहिला सर्वांना सांगतो की सर्व रिलॅक्स व्हा. आपण प्रॉपर ही प्लेलिस्ट कंप्लीट करूया. मग तुमचे जे काही रिव्ह्यूज असतील तुम्ही ते नक्की कळवा. तुम्ही जर तुम्हाला या प्लेलिस्टमधून काही नॉलेज युटिलाइज झालं असेल आणि तुमची काही क्वेरी असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. व तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की त्याला लाईक व शेअर व सबस्क्राईब करू शकता. चला जाणून घेऊया की पहिलं DSAचं महत्त्व काय आहे. का लोक DSA IT इंडस्ट्रीमध्ये का कॅन्डिडेट्स असे निवडतात ज्याच्यामध्ये लोकांना प्रोग्रामिंगसोबत प्रॉपर DSAचं नॉलेज पण पाहिजे असतं. आता कंपनी जे आहेत जे मोठ्या IT इंडस्ट्रीज आहेत ते बेसिकली डेटासोबत डील करत असतात. तर आता कंपनी जेव्हा हायर करते एवढे लाखो रुपये कॅन्डिडेट्सला ॲज अ सॅलरी म्हणून देते, पण त्यांना रिक्वायरमेंट अशी असते की जो कॅन्डिडेट आपण हायर करतो तो कसा डेटा हँडल करतो. म्हणजे आता बेसिकली प्रोग्रामिंगच नाही तर प्रॉपर जो प्रोग्रामर असतो तो कसा हा डेटा अशा प्रकारे आता मेन आपला यूज काय असतो डेटाचा की आपण एखादा युजर असेल त्याच्यावर आपण तो डेटा देतो, आपण प्रोसेस करतो. मी IT इंडस्ट्री लोकांबद्दल बोलतो. ते युजरकडनं डेटा घेतात, प्रोसेस करतात व कुठेतरी स्टोअर करतात आणि स्टोअर केल्यानंतर जेव्हा त्यांना रिक्वायरमेंट असेल त्या डेटाची तर ते फेच करून येतात. तर हाच मेन असतो त्यांचा यूज. सो बेसिकली आता प्रोग्रामर जेव्हा हायर करतात तर प्रोग्रामर ते सर्वे करू शकतात. आता तर सर्वीकडे व्हेरियस साईट्स आहे ज्याच्यामध्ये ज्याच्यामध्ये प्रोग्रामिंगच्या म्हणजे भरपूर जसं काय ChatGPT आहे त्याच्यामध्ये पण भरपूर प्रोग्रामिंग आता ऑटो जनरेट होऊ शकतात कोड. पण आता प्रॉपर प्रोग्रामिंग कसं असतं म्हणजे आता डेटा जो असतो तो जेव्हा युजरकडनं आपण घेतो तो प्रोसेस करताना आपण कशा पद्धतीने म्हणजे कशा प्रॉपर स्ट्रक्चरमध्ये आपण कुठेतरी स्टोअर करतो आहे. म्हणजे जेव्हा तो प्रॉपर स्टोअर केल्यानंतर जेव्हा आपल्याला ती डेटा रिक्वायरमेंट असेल तो कसा लगेच जसं पाहिजे असेल तेव्हा तो कसा लगेच आपण तो डेटा रिट्राईव्ह करू शकतो ह्याच्यासाठी DSA यूज करतात. त्याच्या नावामध्येच आहे डेटा स्ट्रक्चर अल्गोरिथम. म्हणजे आपण अल्गोरिथम यूज करतो ताकी त्याच्यामध्ये आपण प्रॉपर वेनी डेटा एका पद्धतीमध्ये स्टोअर करू आणि जेव्हा आपल्याला त्याची गरज असेल तेव्हा आपण ते लवकरात लवकर तो डेटा आपण फेच करू आपल्या कामासाठी, द ऑपरेशन्स ऑफ डेटासाठी. हे DSA ह्याच्यासाठी यूज होतो. आता आपण या प्लेलिस्टमध्ये व्हेरियस डेटा स्ट्रक्चर्स बघणार आहोत. जसं काय अरेज झालं, लिंक लिस्ट झालं, स्टॅक क्यू ट्री झालं. आता ह्याच्यासाठी पहिलं तुम्हाला बेसिक प्रोग्रामिंग नॉलेज हवा आणि आपण ही प्लेलिस्ट कंप्लीट जे बिगिनर असेल त्याच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे की आपण हा नॉलेज ग्रॅब करून घ्यावा व आपल्या जे स्किल्स आहेत ते IT इंडस्ट्रीमध्ये वापरावे. आणि ही प्लेलिस्ट मी माझ्या स्वतःच्या सेल्फ इम्प्रूव्हमेंट व स्किल्स इम्प्रूव्हमेंटसाठी ॲज अ ट्रेनर ह्याच्यासाठी यूज करत आहोत. तर चला आपण ही प्लेलिस्ट चालू करूया. पहिला आपण जाणून घेऊया की अरे काय असतो. आता अरे जाणून घ्यायच्या अगोदर अरे हा पहिला डेटा स्ट्रक्चर आहे DSAचा. आता अरे जाणून घेण्याच्या अगोदर पहिला आपल्याला जाणून घेऊया की डेटा टाईप काय आहे. आता डेटा टाईप काय आहे आता मी तुम्हाला एका उदाहरणाने सांगतो. आता बेसिकली तुम्ही समजा कुठे चित्रपटगृहात जात असाल तेव्हा पहिला आपण काय करतो, पहिला आपण तिकीट बुक करतो, बरोबर. आता समजा एक व्यक्ती सिनेमागृहात गेला व त्यांनी तिकीट बुक केली. तिकीट बुक करताना त्याला जो तिकीट बुक करणार आहे तो त्याला सीट नंबर दाखवतो, त्याला कुठची सीट हवी आहे तो निवडण्याची त्याला संधी देतो. आता जेव्हा तो तिकीट बुक करतो तेव्हा त्याला जो पसंत असेल सीट ती निवडणार. आता ती सीट आता त्याच्यावर डिपेंड आहे की तो किती सीट निवडणार. आता निवडताना त्याला एक कोड जनरेट होतो की बाबा ही सीट या व्यक्तीला दिलेली आहे. आता ही सीट
ह्या व्यक्तीला दिलं, हे कुठच्या अंदाजावर कळतं की की एका व्यक्तीला दिलं का दोन व्यक्तीला दिलं, ते ह्या डेटा टाईपमुळं. आता समजा, आता मी तुम्हाला प्रोग्रामिंगच्या उदाहरणाने सांगतो. आता प्रोग्रामर हा व्यक्ती चित्रपटगृहात जातो, बरोबर. आता त्याला सीट निवडायची आहे आणि ते लोक एक कोड जनरेट देतात की बाबा हा कोड ह्या सीटला भेटणार. आता ह्या सीटला भेटणार कोणत्या ह्याच्यावर भेटणार की बाबा एक व्यक्ती बसणार आहे, दोन व्यक्ती बसणार आहे, तीन व्यक्ती बसणार आहे, त्याचं साईज डिपेंड करतं. पुढचा म्हणजे एक जर त्याचं सीट नंबरनुसार द्यायची असेल की हा बा या सीटवर हा नंबर बसणार आहे, तर तो इंट डेटा टाईप वापरतात. जर नावावर नेऊन द्यायचं असेल तर स्ट्रिंग डेटा टाईप देतात. ह्या असे हे डेटा टाईप आपण यूज करत आहोत प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये. आणि तसंच प्रिमिटिव्ह, आणि आता जाणून घेऊया डेटा टाईप. आता तुम्हाला सांगितलं डेटा टाईप डिफाईन्स व्हॉट टाईप ऑफ व्हॅल्यू दॅट कॅन बी स्टोर्ड. म्हणजे आता डेटा टाईप हा बेसिकली एक बॉक्स आहे. त्या बॉक्समध्ये त्या बॉक्स, आता समजा एक बॉक्स आहे, तर बॉक्समध्ये तुम्ही काय स्टोअर करायचं, तुम्हाला कुणाचं नाव ठेवायचं आहे की तुम्हाला कुणाचा अंक ठेवायचा. आता अंक जर ठेवत असाल तर त्याला इंटिजर हा डेटा टाईप वापरतो. आणि जर कुणाचं नाव स्टोअर करायचं असेल तर त्याच्यामध्ये आपण स्ट्रिंग डेटा टाईप हा यूज करतो. तर आणि त्याची साईज पण डिफाईन असते प्रत्येक डेटा टाईप. तर त्या दोन प्रकारचे डेटा टाईप असतात. पहिलं येतं प्रिमिटिव्ह, सेकंड येतं नॉन प्रिमिटिव्ह. आता प्रिमिटिव्ह म्हणजे काय आणि नॉन प्रिमिटिव्ह म्हणजे काय हे जाणून घ्यायच्या अगोदर पहिलं आपण बघूया प्रिमिटिव्हचे एवढे सर्व डेटा टाईप्स हे प्रिमिटिव्हमध्ये येतात आणि नॉन प्रिमिटिव्हमध्ये स्ट्रिंग येतं. आता तुम्हाला प्रश्न पडला पाहिजे की नॉन प्रिमिटिव्हमध्ये स्ट्रिंग का येतो, प्रिमिटिव्हमध्ये का नाही येत, हे आपण जाणून घेऊया. त्या अगोदर पहिलं आपण जाणून घेऊया प्रिमिटिव्ह काय असतं. तर प्रिमिटिव्ह डेटा टाईप हा असा डेटा टाईप आहे ज्याच्यामध्ये आपण सिम्पल व्हॅल्यू स्टोअर करू शकतो. आणि या सगळ्या प्रिमिटिव्हचा टाईपचे एक रॅपर क्लासेस असतात, जे इंटिजरचा इंटचा इंटिजर असतो, लॉंगचा लॉंग असतो. तर हे रॅपर क्लासेस असतानासुद्धा आपण त्याच्यामध्ये जास्त आपण त्याचं म्हणजे आपण सिम्पली नॉर्मल मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन करू शकतो. काही ॲडिशन आपण डेटा रिट्राईव्ह क्विकली करू शकतो. पण स्ट्रिंग जो आहे तो वेगळा का ठेवला आहे, कारण नॉन प्रिमिटिव्ह आणि हा नॉन प्रिमिटिव्ह का आहे. स्ट्रिंग हा नॉन प्रिमिटिव्ह आहे कारण तो ऑब्जेक्टनी कॉल होतो, म्हणजे आपण त्याला ऑब्जेक्टनी कॉल करतात. तसं आपण या प्रिमिटिव्ह नाही करू शकत. आणि त्या ऑब्जेक्टनी कॉल केलेलानी तो ॲक्च्युली मेमरीमध्ये अशी जागा घेतो की आता समजा मी तुम्हाला एक उदाहरणाने सांगतो हे प्रिमिटिव्ह का आहे आणि हे नॉन प्रिमिटिव्ह का आहे. तुम्हाला बेस्ट एक्झाम्पलमध्ये सांगायचं म्हटलं तर डायग्राम देतो. आता आपण डेटा स्टोअर करताना प्रोग्रामिंगमध्ये हे दोन मेमरी आहेत, एक स्टॅक आणि हीप, बरोबर. आता मी तुम्हाला सांगितलं प्रिमिटिव्हमध्ये काय असतं, प्रिमिटिव्ह डायरेक्टली स्टॅकमध्ये स्टोअर होते. आता मी तुम्हाला इंट ए दिलं इक्वल्स टू 4, बरोबर. हा प्रिमिटिव्ह झाला, ही डायरेक्टली स्टॅकमध्ये होतं म्हणून हा लवकर रिट्राईव्ह करू शकतो. पण आता मी जर बोललो मला स्ट्रिंग स्टोअर करायची आहे तर स्ट्रिंग ए आणि हा व्हेरिएबल इकडे स्टोअर होतो. पण त्याचा जो आपण ऑब्जेक्टनी कॉल करणार आहोत तेव्हा तो त्याचा ऑब्जेक्ट, आता मी इथे देतो माझं नाव विराज, त्याचा ऑब्जेक्ट आहे तो हीपमध्ये स्टोअर होतो. म्हणजे ऑब्जेक्ट आपण जेव्हा स्ट्रिंग ए इक्वल्स टू विराज असं कॉल करतो तेव्हा तो कॉल करून इकडनं कॉल करतो, रेफरन्स म्हणजे हा रेफरन्सनी कॉल करतो आणि पुढे त्याचं आपण मल्टिपल ऑपरेशनसुद्धा करू शकतो. म्हणून ह्याला नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाईप म्हटलं आहे. आता पुढे ऑपरेशन म्हणजे रेफरन्स. आता आपण ऑब्जेक्टनी कॉल केलं तर समजा स्ट्रिंगने पुढे आपल्याला व्हेरियस ऑपरेशन्स असतात, जसं स्ट्रिंग कॉन्कॅट असेल, स्ट्रिंगला स्प्लिट करायचं असेल कुठे, तर कुठे स्ट्रिंगला दोन स्ट्रिंगला ॲड करायचं तेच कॉन्कॅट. व हे सर्व ऑपरेशन्स आपण स्ट्रिंगनी करतो. तर म्हणून त्याला आपण नॉन प्रिमिटिव्ह म्हणतात, कारण आपण त्याला ऑब्जेक्ट थ्रू कॉल करतो.
म्हणजे आता परत एकदा सांगायचं म्हटलं तर तुम्हाला मी बेस्ट एक्झाम्पल सांगतो. हे बघा, आपण इकडे एक प्रोग्राम घेतो मी. हे बघा, इकडे मी पहिला कमेंट करतो. हां, बरोबर. हा इंट आपण प्रिमिटिव्ह डेटा टाईपचं एक एक्झाम्पल घेऊया. आपण इंट ए केलं, बरोबर. आता आपण ए नंतर आपण काही ऑपरेशन करू शकत नाही, कारण ए हा प्रिमिटिव्ह डेटा टाईप आहे. हा डिरेक्टली स्टॅकमध्ये स्टोअर होतो आणि आपण ह्याला कॉल केलं तर हा लगेच प्रिंट होतो. पण स्ट्रिंगचं कसं आहे, स्ट्रिंग हा इम्युटेबल आहे. स्ट्रिंग आपण ऑब्जेक्ट त्याचा जो व्हेरिएबल, हा बघा, हा डेटा टाईप आहे आणि हा व्हेरिएबल नेम आहे. आता आपण जेव्हा व्हेरिएबल नेम डिक्लेअर आणि डिफाईन करतो तेव्हा त्याचा डेटा टाईप आणि व्हेरिएबल रेफरन्स टाईप त्याचं हीपमध्ये क्रिएट होतो व त्याचा व्हॅल्यू हा ऑब्जेक्ट झाला. हा ऑब्जेक्ट त्याचा स्टॅक हा ऑब्जेक्ट झाला. तो सॉरी, आपण उलटा बोललो मी. ह्याचा जो रेफरन्स व्हेरिएबल आहे, जसं काय हा आपण इकडे केलं ना डिक्लेअर स्ट्रिंग ए, हा इकडे स्टॅकमध्ये स्टोअर होतो आणि त्याचा जो ऑब्जेक्ट आहे हा ऑब्जेक्ट झाला स्ट्रिंगचा, तो स्टोअर होतो हीपमध्ये. आता हीपमध्ये स्टोअर झाल्यानंतर आता आपल्याला जसं हवं तसं आपण रिट्राईव्ह करू शकतो. ए डॉट कॉनकॅट. आता मला समजा या स्ट्रिंगला अजून नाव जोडायचं असेल, विराज उत्तेकर, हां, आणि मी आता प्रिंट आऊट केलं ओ डॉट प्रिंट एलन ए. आता काय व्हायला पाहिजे आउटपुट तुमच्या हिशोबाने? विराजच होणार, कारण का आपण कॉल केला आहे एला. आता आपल्याला जर विराज उत्तेकर करायचा असेल, आपल्याला हा रेफरन्स ऑब्जेक्ट इकडून इथे पॉईंट करायचा. हा आपल्याला रेफरन्स ऑब्जेक्ट इकडून काढून नवीन ऑब्जेक्ट आपण क्रिएट केला आहे ना, तर मग इथे आपल्याला दुसरीकडे पॉईंट करायचं आहे आणि इथे आपल्याला द्यायचं नाव विराज उत्तेकर. आता हे कसं करणार आपण प्रोग्रामिंगच्या माध्यमातून? हे प्रोग्रामिंगच्या माध्यमातून करायला पहिलं आपल्याला इकडे ए इक्वल्स टू ए डॉट कॉनकॅट द्यावं लागेल. आता हे जेव्हा आपण केलं तर बघूया काय येतं आउटपुट. नाही, थांबा, आपल्याला आपण 2 स्ट्रिंग कॉन्कॅट करतो. हां, आता बघा, आता प्रॉपर आलं. हे आपण ह्याला म्हणतात इम्युटेबल. म्हणजे आपण जर ए डॉट कॉन्कॅट केलं आणि डायरेक्टली कॉल, म्हणजे हा आपण काय केलं अगोदर, आपण ए डॉट कॉन्कॅट केलं, बरोबर. आता ए डॉट डायरेक्ट कॉल केलं तर ह्याला एमध्ये तर विराज स्टोअर आहे फक्त, मग तो विराजच प्रिंट करणार. पण जर आपल्याला विराज हा नवीन कॉन्कॅट करायचा असेल तर आपल्याला ह्याला असाईन करायचं. मग ह्याचा नवीन ऑब्जेक्ट क्रिएट होतो हीप मेमरीमध्ये आणि तो इथे पॉइंटर होतो. आता एक प्रश्न पडायला पाहिजे तुम्हाला की मग ह्याचं काय होणार, या व्हॅल्यू, हा व्हॅल्यू मग तो गायब होणार. हा व्हॅल्यू ऑटोमॅटिक जावा डिलीट करणार आणि ह्याला म्हणतात गार्बेज कलेक्शन. आता गार्बेज कलेक्शनची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की ते ही ऑटोमॅटिक व्हॅल्यू तो रिमूव्ह करणार. तर असा हा कन्सेप्ट होता प्रिमिटिव्ह आणि नॉन प्रिमिटिव्हचा. आता आपण ह्याच्याने बघा, हा जो आहे ह्या कारणामुळे हा स्ट्रिंग नॉन प्रिमिटिव्ह आहे, कारण आपण ह्याच्याने पुढे ऑब्जेक्ट, हा आपला ऑब्जेक्ट झाला ना. आता आपण हा ऑब्जेक्ट हा झाला. आता ऑब्जेक्टने आपण ऑपरेशन करू शकतो, लाईक कॉनकॅट व स्प्लिट करू शकतो व अजून दुसरे मल्टिपल ऑपरेशन्स आहेत जे आपण करू शकतो. त्या कारणामुळे स्ट्रिंग ही नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाईप आहे. ओके, आता मी तुम्हाला बोललेलो की स्ट्रिंग आपण त्या डेटा टाईपमध्ये कोणती व्हॅल्यू स्टोअर करू शकतो आणि त्याचं साईज डिफाईन करतं.
आता साईज बघा, साईज अशी आपण आता इंटिजरनी केलं ना तर त्याचं 4 बाईट आहे म्हणजे 32 बिट्स. तर 32 बिट्स बोललो तर एवढे म्हणजे 2^32 हे व्हॅल्यू आपण एवढे स्टोअर करू शकतो. तसंच हे अदर डेटा टाईप्स आहेत, जसं काय बाईटमध्ये साईज त्याचं 1 बाईट आहे, हे टोटल 8 बिट्स. हे साईजचं फक्त तुम्ही हा जो आहे मेन एवढंच तुम्ही लक्षात करा, किती व्हॅल्यू स्टोअर होतं त्याच्यामध्ये हे कोणी विचारत नाही. फक्त त्याचा बाईट हे डेटा टाईप्स किती आहेत, त्याचे साईज काय आहेत, साईज इन द सेन्स ऑफ बाईट अँड इन द बिट. आता मी तुम्हाला ह्याचा फरक सांगतो. 1 बाईट म्हणजे 8 बिट्स, 1 बाईट म्हणजे 8 बिट. आता 2 बाईट म्हणजे किती झाले, 8 × 2 16 बिट. तसंच कॅरेक्टर हे 2 बाईट्स आहे. पहिलं मी सांगतो तुम्हाला की पहिलं बाईट आहे मग बिट आहे. आपण म्हणतो ना 8 GB रॅम, 8 मेगा 1 MB 1 GB 1 TB, हा असंच कन्सेप्ट आहे. हा पहिला बिट असतो, बिटच्या वरती बाईट येतो. आता 1 बाईट म्हणजे 8 बिट, बरोबर. मग आता 2 बाईट म्हणजे किती येणार, 16. आता इकडे तेच असं क्लासिफिकेशन आहे. 2 बाईट म्हणजे 16, 2 बाईट म्हणजे 16. आता इंटिजरमध्ये आपण किती व्हॅल्यू स्टोअर करू शकतो, 4 बाईट. 4 बाईट म्हणजे 32 बिट्स. 32 बिट्स बरोबर ना. 8 × 4 किती होतं, 32. मग इथं लॉंग कीला किती व्हॅल्यू स्टोअर करू शकतो, 8 बाईट. 8 बाईट म्हणजे किती बिट्स, 64 बिट्स. फ्लोटमध्ये किती व्हॅल्यू स्टोअर करू शकतो, 4 बाईट. 4 बाईट म्हणजे किती बिट्स, 32 बिट्स. डबलला किती व्हॅल्यू स्टोअर करू शकतो आपण, 8 बाईट. 8 बाईट म्हणजे किती बिट्स, 64 बिट्स. 8 × 8 64. तर असा हा साईजचा आपण वेगवेगळेच डेटा टाईप डिफाईन म्हणजे ऑलरेडी आहे. आपल्याला हे फक्त हे इंटरव्ह्यूसाठी कन्सेप्ट लक्षात ठेवायचं आहे, हा टेबल. आता आपण बघितलं की प्रिमिटिव्ह आणि नॉन प्रिमिटिव्ह काय आहे. हे प्रिमिटिव्ह म्हणजे तो डिरेक्टली व्हॅल्यू स्टोअर करतो ह्याच्यामध्ये स्टॅक मेमरीमध्ये, म्हणून तो मेमरीला एफिशियंट करतो आणि फास्टर आपण ॲक्सेस करू शकतो. आता इंटचे एवढे त्याचे टाईप्स आपण बघितलेले आहेत, एवढे सर्व टाईप बाईट, शॉर्ट, इंट, लॉंग, डबल, कॅर, फ्लोट हे सर्व प्रिमिटिव्हमध्ये येतात. पण फक्त स्ट्रिंग जो आहे तो नॉन प्रिमिटिव्हमध्ये आहे, कारण तो रेफर करतो एका ऑब्जेक्टला. आपण इकडे प्रोग्राममध्ये बघितलं ना, आपण ऑब्जेक्ट हा डायरेक्टली स्टॅकमध्ये स्टोअर होत नाही स्ट्रिंग व्हॅल्यू. आता हा स्ट्रिंग डिफाईन केला तो हीपमध्ये त्याचा ऑब्जेक्ट तयार होतो आणि आपण त्याचं रेफरन्स टाईप स्टॅकमध्ये देतो आणि इकडे आपण त्याचं पुढे फर्दर ऑपरेशन अजून करू शकतो. म्हणून ह्याला नॉन प्रिमिटिव्ह टाईप बोललं आहे. इट रेफर्स टू अन ऑब्जेक्ट अँड शेअर डेटा अक्रॉस डिफरंट प्रोग्राम पार्ट्स. होप तुम्हाला कन्सेप्ट कळायला असेल. जर प्रिमिटिव्ह वर्सेस नॉन प्रिमिटिव्ह जर नसेल समजलं तर प्लीज कमेंट करा. मी तुमचे काही डाऊट्स असतील ते मी कमेंट सेक्शनमध्ये क्लिअर करेन. मग येतं आपण अरे. काय आहे अरे. अरे बेसिकली एक असा डेटा स्ट्रक्चर आहे जो मल्टिपल ऑब्जेक्ट्स म्हणजे मल्टिपल एलिमेंट्स एका कंटेनर, आता एक कंटेनरसारखं आहे अरे. आता तुम्हाला मी सांगतो, आता उदाहरणाने सांगतो. समजा आपल्याकडे एक स्टुडंट आपलं नवीन कोर्स चालू केला आहे आणि त्या कोर्समध्ये एक स्टुडंट आला, तो एनरोल करायचा त्याला. तर आपण त्याला किती त्या स्टुडंटचं नाव काय आहे, नेम आपण काय डिफाईन करतो, पहिलं त्याचं नाव ना, स्ट्रिंग. त्याचं नाव डिफाईन करायचं असेल तर आपण प्रॉपर सिंटॅक्स देतो, स्ट्रिंग नेम student1 इक्वल्स टू समजा माझं नाव विराज. ओके. मग आता माझ्याकडे दुसरा स्टुडंट आला की बाबा मला पण एनरोल करायचं या कोर्समध्ये DSAचं. मग तो दुसऱ्या स्टुडंटचं मी नाव स्टोअर करणार,
स्टुडंट 2 इक्वल्स टू रमेश. परत तिसरा स्टुडंट आला की बाबा मला पण या कोर्समध्ये एनरोल करायचं आहे. स्टुडंट 3 इक्वल्स टू सुरेश. आता असे कितींदा जेवढे पण स्टुडंट्स आले आणि कितींदा असं व्हेरिएबल क्रिएट करू, हा इनसफिशियंट होणार प्रोग्राम. कारण प्रोग्राम जेवढा वाढणार तेवढं त्याची इनएफिशियन्सी वाढणार. आपल्याला प्रोग्राम कमीत कमी लाईनमध्ये लिहायचं आहे व तो किती आउटपुट परफॉर्मन्स त्याचा वाढेल ह्याचं आपल्याला लक्षात द्यायचं. तर त्याच्यासाठी आपण असं न करता आपण एक डेटा स्ट्रक्चर आहे जो आहे अरे हा डेटा स्ट्रक्चर आहे. अरेचा पहिलं तुम्ही सिंटॅक्स बघून घ्या, मग तुम्हाला PPTमध्ये कळेल. आता समजा हेच जर डेटा स्ट्रक्चरमध्ये हे स्टुडंट्स ना मी अरेच्या फॉर्ममध्ये स्टोअर करायचं असेल तर मी ते कसं करेन. मी पहिलं त्याचा डेटा टाईप देणार स्ट्रिंग, मग येणार अरे म्हणजे रेफरन्स व्हेरिएबल नेम काय देणार, पण स्टुडंट्सच घेणार. स्टुडंट्स ते अरेचा हा कर्ली ओपनिंग अँड क्लोजिंग ब्रॅकेट देणार. मग इकडे देणार कर्ली ब्रेसेस आणि मग पहिलं येणार स्टुडंट 1, मग येणार स्टुडंट 2, मग येणार स्टुडंट 3. ओके. आता अरे कुठचा टाईप झाला, आपण प्रिमिटिव्ह आणि नॉन प्रिमिटिव्ह बघितलं ना, मग अरे कुठचा टाईप पाहिजे. आता तुम्ही म्हणाल की अरे हा मी स्ट्रिंग घेतला म्हणून हा नॉन प्रिमिटिव्ह झाला, पण जर मी इंट घेतलं आणि ही मी व्हॅल्यू 1 2 3 दिली तर ते काय प्रिमिटिव्ह होईल, नाही होणार. अरे हा नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाईप आहे, कारण आपण बघितलं की अरे हा नॉन प्रिमिटिव्ह टाईप आहे कारण आपण हा ऑब्जेक्ट क्रिएट होतो. आपण या ऑब्जेक्ट नंतर आपण पुढे ऑपरेशन्स करू शकतो. तर तुम्हाला मी एक्झाम्पलनी सांगतो. पहिला आपण हा बघूया डेटा टाईप. आपण पहिलं स्ट्रिंग घेऊ. स्ट्रिंग हे लक्षात ठेवा की अरे हा नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाईप आहे. का आहे हे ते मी तुम्हाला आता सांगतो. आपण एक्झाम्पल घेतलेलं विराज रमेश. स्ट्रिंग डिफाईन करताना आपल्याला डबल कोट्समध्ये द्यायचे आहेत आणि जे न्यूमेरिक व्हॅल्यू आहेत ते विदाउट कोट्समध्ये. सुरेश. आता हा झालं, आपण अरे डिफाईन आणि डिक्लेअर केलं. आता मला आता समजा मला व्हॅल्यू इकडे रिट्राईव्ह करायची. तर रिट्राईव्ह करताना आपण स्टुडंट्स डॉट. आता समजा मला या अरेची लेंथ म्हणजे हे मला अरेची लेंथ सापडायची, म्हणजे मला कळून द्यायचं की किती लोक स्टुडंट्स एनरोल झाले ते DSAच्या. तर मी काय देणार स्टुडंट्स डॉट लेंथ. बरोबर 3 स्टोअर आहेत व्हॅल्यू, तर म्हणून ह्याने व्हॅल्यू 3 स्टोअर दिली. का आपण पुढे ह्या ऑब्जेक्टनी हा बघा हा इकडे आपण स्टुडंट आपण इथे हे क्रिएट केलं. इथे क्रिएट केलं स्ट्रिंग स्टुडंट हां, आणि इकडे आपण नाव दिलं त्याचं विराज. हा एक झालं.
रमेश, सुरेश. आपण कॉल करताना काय केलं, स्टुडंटची लेंथ मागितलं. तर लेंथ मागताना हा ह्याला कॉल जाणार या रेफरन्सचा ऑब्जेक्टला, म्हणजे हा कॉल करतोय ऑब्जेक्ट थ्रू, म्हणून हा हीप मेमरीमध्ये स्टोअर असल्यामुळे हा नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाईप झाला. अरे आता समजा मला रिट्राईव्ह करायचं आहे तिन्ही रेकॉर्ड, म्हणजे मला स्टुडंटचं नाव रिट्राईव्ह करायचं आहे की पहिला स्टुडंट कोण एनरोल झाला याच्यामध्ये. तर मी देणार सिस्टम स्टुडंट्स ऑफ 0. आता अरेमध्ये लक्षात ठेवायचं, पहिलं मी तुम्हाला डायग्रामने दाखवतो. अरेचा मेन कन्सेप्ट हा आहे, अरे डेटा स्ट्रक्चरचा मेन कन्सेप्ट आहे की तो कंटिन्युअस लोकेशनमध्ये स्टोअर होतं. आता ही मेमरी आहे 1 2 3 4 5 6. आता समजा इथे मी व्हॅल्यू डिफाईन करतो की हिला व्हॅल्यू स्टोअर आहे 10, इकडे स्टोअर आहे 20, इथे स्टोअर आहे 30, इकडे स्टोअर आहे 40, इकडे स्टोअर आहे 50, इकडे स्टोअर आहे 60, इथे स्टोअर आहे 70. आता हे जेव्हा डेटा स्टोअर होतो अरेमध्ये, तो कंटिन्युअस मेमरी लोकेशनमध्ये स्टोअर होतो. आणि आपण जेव्हा प्रोग्रामवर जेव्हा कॉल होतो तेव्हा आपण ही व्हॅल्यू लक्षात ठेवतो, इंडेक्स व्हॅल्यू. इथे इंडेक्स व्हॅल्यू ही चालू होते इथून, ही ह्याची इंडेक्स व्हॅल्यू आहेत. हा 10 जो स्टोअर आहे तो 0 लोकेशनला, इंडेक्स व्हॅल्यू नेहमी 0पासून स्टार्ट होते. 20 जो आहे तो फर्स्ट लोकेशनला स्टोअर आहे. 30 जो स्टोअर आहे तो सेकंड लोकेशनला स्टोअर आहे. 40 जो स्टोअर आहे तो थर्ड लोकेशनला. 50 जो स्टोअर आहे तो 4th लोकेशनला स्टोअर आहे. 60 जो स्टोअर आहे तो 5th लोकेशनला स्टोअर आहे. 70 जो स्टोअर आहे तो 6th लोकेशनला स्टोअर आहे. असा ही जी इंडेक्स व्हॅल्यू आहे, आपण ॲज अ युजर जेव्हा आपण ही व्हॅल्यू फेच करणार मेमरीमधनं, तेव्हा आपल्याला इंडेक्स व्हॅल्यूनी आपण ती फेच करणार. पण कॉम्प्युटर जो प्रोग्रामिंग सिस्टम जो आहे तो ॲड्रेसनुसार ही व्हॅल्यू रिट्राईव्ह करणार आणि आपल्याला देणार. आपण त्याला इनपुट देणार इंडेक्स व्हॅल्यूनी, पण तो जेव्हा रिट्राईव्ह करणार तो इकडनं ॲड्रेसेसनुसार रिट्राईव्ह करणार. मी इकडे मेन्शन करतो, ही आहे इंडेक्स. हे आपल्याला लक्षात ठेवायचं. आपण ह्यानुसार कॉल करणार या व्हॅल्यू फेच करायला किंवा काय ऑपरेशन असतील ते परफॉर्म करायला. आपण सिस्टम जो आहे तो ॲड्रेसनुसार ही व्हॅल्यू प्रोसेस करणार. आता ॲड्रेस कसं ती करणार, आता समजा माझी बेस व्हॅल्यू आहे 100, बरोबर. आता 100ला स्टोअर आहे. आता आपण इंटिजरचा टाईप काय बघितलेला आहे इकडे, इंटिजरचा टाईप आहे 4 बाईट, बरोबर. 4 बाईट. मग आता
बीटचा सोडून द्या, 4 बाईट आहे तो, 4 बाईटपर्यंत तो स्टोअर करतो बरोबर. 4 बाईटचा त्याची साईज आहे. आता 4 जर 100ला पासून जर हा बेस ॲड्रेस काही असू शकतो. मी जस्ट एक्झाम्पल दिलं की मी 100 हा बेस ॲड्रेस घेतला. आता बेस ॲड्रेस जर 100ला पहिलं एलिमेंट स्टोअर आहे, मग दुसरं एलिमेंट कितीला असणार, 100 + 4 किती, 104. सॉरी 104. 104. मग दुसरा कितीला स्टोअर होणार, 108. तिसरा कितीला स्टोअर होणार, 110. सॉरी 108. 112. हा 116. हा 120. हा 124. हे आपल्याला लक्षात नाही ठेवायचं, हे मशीनचं काम आहे. मशीन यानुसार आपल्याला व्हॅल्यू रिट्राय करून देणार आणि आपण युजर जे आहोत ते इंडेक्सनुसार कॉल करणार हे एलिमेंट्स रिट्राईव्ह करण्यासाठी. आता मी तुम्हाला एक्झाम्पल दाखवतो. आता समजा मला या अरेमध्ये मला विराज कॉल करायचं, तर मी काय केलं, हा ऑब्जेक्टला कॉल केला आणि ऑब्जेक्टमध्ये काय दिलं. आता हा इकडे आपला VIRAJ समजा इथपर्यंत आहे, तर मी हा 0 दिलं. आता इथे माझा हे 10 नाही, इकडे मी तुम्हाला परत एकदा दाखवतो. आता आपण स्ट्रिंग, मी एक्झाम्पल जो सांगितलं त्यानुसार मी तुम्हाला एक्सप्लेन करायचं बघतो. आता समजा मी स्ट्रिंग क्रिएट केला ना, तर मेमरीमध्ये हा असा क्रिएट होणार, इथे होणार V, इथे होणार I, इथे होणार R, इथे होणार A, इथे होणार J. हां, आता मी इकडे काय कॉल करायचा प्रयत्न करत आहे की स्टुडंट्स ऑब्जेक्टमधनं हा स्टुडंट्स ऑब्जेक्ट झाला, हा पूर्ण जो आहे हा स्टुडंट्स, सॉरी हा पूर्ण जो आहे हा स्टुडंट्स ऑब्जेक्ट आहे. ओके, आता मी स्टुडंट्स ऑब्जेक्टमध्ये कॉल करताना मी काय करत आहे, स्टुडंटमध्ये मला इंडेक्स व्हॅल्यू काय दिलं, मी काय बोललो की आपल्याला इंडेक्स व्हॅल्यू लक्षात ठेवायचं. आता इंडेक्समधनं काय आपण कॉल करतो आहे, स्टुडंटमधनं मला कॉल करायचं आहे 0. आता 0ला कोणती व्हॅल्यू स्टोअर आहे, V. मग आता रिट्राईव्ह काय व्हायला पाहिजे, एक मिनिट, सॉरी आपण V नाही विराज केला ना. ओके थांबा. ओके, इथे आपण काय केलं आहे, विराज रमेश सुरेश. आता आपण इकडे 0 इंडेक्सला काय स्टोअर केलं आहे, विराज. तर मी हे पहिलं कमेंट करतो, तर म्हणून इकडे आता कॉल होणार 0th इंडेक्सला विराज. आता मी इकडे जर 1 केलं तर कोणतं व्हॅल्यू रिट्राईव्ह व्हायला पाहिजे, रमेश. आणि इथं मी आता जर 2 रिट्राईव्ह केलं, 2 इंडेक्स दिलं, तर इथं कोणती व्हॅल्यू रिट्राईव्ह व्हायला पाहिजे, सुरेश. आता मला हे सर्व व्हॅल्यू रिट्राईव्ह करायचं आहे, म्हणजे मला
या पूर्ण जेवढे पण एलिमेंट्स अरेमध्ये स्टोअर आहे मला ते सर्व रिट्राईव्ह करायचं आहे. तर त्याच्यासाठी आपण यूज करणार एक आयट्रेटर, तो एक लूप काय करतं, लूपचं काम आहे की ते लूप ह्याच्या नावामध्येच करतं की ते फिरतच जातं आतमध्ये म्हणजे जोपर्यंत त्याची व्हॅल्यू आपण भेटत नाही त्याला तोपर्यंत तो लूप चालूच राहतो. आता हा आपण इथे 1 i = 0 दिलं. आता हा डिक्लेरेशन फॉर्मॅट आहे लूपचा, हा आपण फॉर लूप यूज करतो आहे. लूपचे वेरियस हे आहेत फॉर लूप, व्हाईल लूप, हा आपण इकडे कवर केला आहे फॉर लूप. आता आपण इथे देणार i <= स्टुडंट्स. आता इथे स्टुडंट्स लेस देन दिले आपण डॉट लेंथ. आता लेंथ बघितलं ना की आपण लेंथ डिफाईन करताना कितीपर्यंत आपल्याला लूप, आता लूप देताना पहिलं आपल्याला कुठून स्टार्ट करायचं 0th इंडेक्सपासून. आता कुठपर्यंत करायचं हे स्टुडंट्स डॉट लेंथ. आता स्टुडंट्स डॉट लेंथ आपण अगोदर बघितलं स्टुडंट्स याच्यामध्ये किती ऑब्जेक्ट एलिमेंट स्टोअर आहेत, ऑब्जेक्ट्स हे आहेत 3 आहेत, मग हे 3 येणार. आता हे 3पर्यंत नाही जाणार का, कारण आपण 0पासून चालू करतो आहे आणि हे लेस देन आहे, लेस देन इक्वल टू नाही, म्हणून हे 0 1 2पर्यंत जाणार. बरोबर ना. आपण इथून चालू केलं ना 0. आपण स्टुडंटमध्ये किती आहे 3 दिलं आहे, पण 3ला तो स्टोअर होणारच नाही कारण आपण 0पासून चालू केलं ना. 0मध्ये 1 विराज, रमेश, सुरेश, म्हणून हे 0पासून 2पर्यंतच जाणार. हा असा कन्सेप्ट आहे. थोडा कन्फ्युजिंग आहे, पण एकदा सवय जर तुम्हाला झाली तर तो नक्कीच तुम्हाला हात बसेल त्याच्यामध्ये. system.out.println केलं. मला आता करायचं स्टुडंट्स ऑफ. आता इकडे मी इंडेक्स नाही देणार, डायरेक्ट आय देणार. आता का आय देणार, आता हा लूप चालूच राहणार ना. आता मला समजा आता मी हा पहिल्या इटरेशनला गेला 0. आता हा 0 3पेक्षा ही कंडिशन काय दिली आपण, हिट कंडिशन आहे. हा इनिशियलायझेशन म्हणतात, ह्याला कंडिशनल म्हणतात आणि ह्याला टर्मिनेशन म्हणतात. आता सॉरी ह्याला इन्क्रीमेंट म्हणतात. आणि जेव्हा लूप इकडे हे होतं की व्हॅल्यू कम्प्लीट होते म्हणजे जे कंडिशन सॅटिस्फाय होते, मग तो हा टर्मिनेट होऊन बाहेर येतो. आता आपण 0पासून चालू केलं बरोबर. आता 0 आय आहे. आता स्टुडंटची लेंथ काय आहे 3, मग 0 3पेक्षा लहान आहे का, आहे का, हो. मग तो आतमध्ये येणार, इन्क्रीमेंट डिरेक्टली नाही करणार, तो आतमध्ये येणार पहिलं आणि पहिला व्हॅल्यू डिस्प्ले करणार ही व्हॅल्यू डिस्प्ले करणार विराज. ओके, मग हा व्हॅल्यू इन्क्रीमेंट करणार. आता इन्क्रीमेंट केल्यानंतर परत हा ह्याची व्हॅल्यू, आता आय इन्क्रीमेंट केल्यानंतर 0 राहील का, नाही, हा होणार 1. आता 1 2पेक्षा लहान आहे का, 3पेक्षा लहान, सॉरी ह्याची लेंथ 3 आहे. आता 1 3पेक्षा लहान आहे का, हो असल्यामुळे हा आतमध्ये जाणार आणि हा स्टुडंट्स ऑफ आय. आता आय किती आहे इकडे 2 1 आहे. आता हा आय 1 आहे. आता 1ला कोणती व्हॅल्यू आहे, 1ला कोणती व्हॅल्यू आहे रमेश, तर रमेश प्रिंट होणार. मग परत ह्या व्हॅल्यूची आयची इन्क्रीमेंट होणार, ही होणार 2. आता 2 इकडे आला. आता 2 लेंथ किती आहे 3 आहे. 2 3पेक्षा लहान आहे का, हो आहे. हा आतमध्ये लूपमध्ये येणार. तिसरी व्हॅल्यू कोणती आहे सुरेश, हा सुरेश व्हॅल्यू प्रिंट करणार, परत इन्क्रीमेंट करणार 3. आता हे 3 होणार. आता 3 3पेक्षा लहान आहे का, याची लेंथ 3 आहे. 3पेक्षा लहान आहे का, नाही, कारण 3 हा इक्वल टू आहे बरोबर. म्हणून ही कंडिशन सॅटिस्फाय नाही होत, म्हणून हा लूप आतमध्ये न जाता हा बाहेर येणार आणि व्हॅल्यू सीधा प्रिंट होणार. सॉरी इकडे मी चेंज करतो थोडं, इकडे माझा प्रोग्राम थोडा गडबडला आहे. 3 व्हॅल्यू म्हणजे इथे प्रिंट होणार विराज, रमेश आणि सुरेश. असा हा लूपचा फंडा आहे. तर एकदा हा तुम्हाला लूपचं कन्सेप्ट क्लिअर झाला ना, तर मग तुम्हाला हे ॲरे ही केक ऑफ वॉक आहे. तर होप तुम्हाला अरे आणि विथ लूप कळायला असेल, कसं आपण डिफाईन करतो, मेमरीमध्ये स्टोअर होतं डेटा, व आपण फेच कसं करतो हेच आपण इथे डिफाईन केलेलं आहे. अरे हे कंटेनर ऑब्जेक्टसारखं आहे की ते फिक्स नंबर असतो. आता हां, ह्याची साईज जी आहे अरेची ही फिक्स्ड असते, ही आपण चेंज नाही करू शकत. एकदा आपण डिक्लेअर केलं ना की बाबा एवढेच व्हॅल्यू स्टोअर होऊ शकतात आणि हेच म्हणजे एवढेच व्हॅल्यू स्टोअर होऊ शकतात ना, हे किती नंतर आपण
प्रोग्राम हलवण्याचा प्रयत्न केला पण चेंज नाही करू शकत. 3 तर 3 अख्ख्या प्रोग्राममध्ये 3च व्हॅल्यू स्टोर आपण ऑपरेशन करू शकतो या व्हॅल्यूवर. म्हणून हे असं डेफिनेशन आहे की हे ऑब्जेक्ट फिक्स साईज आहे, याची लेंथ ऑफ एन अरेज एस्टॅब्लिशमेंट अरेज क्रिएटेड बरोबर इज ऑल्सो नोन एज अ नॉन प्रिमिटिव्ह. आता नॉन प्रिमिटिव्ह काय मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. आता अरेचे जे 3 टाईप आहे, मोस्टली हे जो 2 आहेत तेच कवर होतात. हे तिसऱ्याला जास्त कोण जात नाही. पहिला आहे 1 डायमेन्शनल अरे. 1 डायमेन्शनल अरे म्हणजे आपण एक तुम्हाला याची सिंगल मेमरी असते, आपण इकडे सिंगल मेमरीमध्ये डेटा स्टोअर होतो आणि ह्याच्यावर ऑपरेशन हे सिंगल मेमरीमध्ये होतात. पण जो 2 डायमेन्शनल अरे आहे, 2 डायमेन्शनल अरेमध्ये मेमरी जी आहे ती मॅट्रिक्समध्ये स्टोअर होते. मॅट्रिक्स म्हणजे काय, आता ते समजा हा आहे 3x3चा मॅट्रिक्स घेऊया. हा एक मॅट्रिक्स झाला, हा 2 आणि हा 3. 3x3चा मॅट्रिक्स, ह्याला मॅट्रिक्स बोलतात. म्हणजे क्यूब्सच्या ह्याच्यामध्ये आता इथे आपण स्टोअर केलं, एक अंक घेऊया 10, इथे स्टोअर केलं 20, इथे स्टोअर केलं 20, इथे स्टोअर केलं 30, इथे स्टोअर केलं 40, इथे स्टोअर केलं 50, इथे स्टोअर केलं 60, इकडे स्टोअर केलं 70, इकडे स्टोअर केलं 80, इकडे स्टोअर केलं 90. आता डिक्लेअर कसं करतात मल्टी ॲरे डिक्लेअर करायला इझी आहे. फक्त इथे आता अरे हे आपण व्हेरिएबल दिलं, इकडे फक्त 2 डिफाईन करतो आणि इथे डिक्लेअर करताना न्यू इंट त्याची साईज देतो. साईज देताना लक्षात ठेवायचं की रो किती असणार. आता इकडे आपल्याला 3 द्यायचं ना, तर 3:3 3x3चा मॅट्रिक्स आहे, ह्याला मॅट्रिक्स फॉर्म म्हणतात. हे 3x3. आता आपल्याला व्हॅल्यू स्टोअर करायचं. आता स्टोअर करताना पहिलं काय होतं की ARR ऑफ 0 बरोबर ना. 0 पहिला जो आहे हा जो ब्रॅकेट आहे तो रो कन्सिडर होतो आणि हा जो आहे तो कॉलम कन्सिडर होतो. तर आपल्याला पहिलं काय करायचं आहे, आता हा मॅट्रिक्स वाचताना कसं वाचायचा, इथून चालू करायचं. हे तर कॉलम आहे बरोबर, आणि हे असे वर्टिकली उभे कॉलम असतात आणि हे खाली रो असतात. आता आपल्याला 0 रो 0 कॉलम, हा 0 1 2 0 1 2, हा रोमध्ये 0 1 2. आता 0 रो 0 कॉलममध्ये काय स्टोअर करायचं आहे 10 बरोबर. 0 रो 0 कॉलममध्ये काय स्टोअर करायचं आहे 10. आता 0 रो, आता मी डायरेक्ट 1ला नाही जाणार, पहिला आपण 0 रो कंप्लीट करायचं आहे ना. असं आपण मॅट्रिक्स फिल करतो, असं नाही करत. तर इथून असं पहिला 0 रो झाला, मग 0 रो फर्स्ट कॉलम, 0 रो फर्स्ट कॉलममध्ये आपल्याला काय करायचं आहे 20. मग सिमिलरली 0 रो थर्ड कॉलममध्ये काय करायचं आहे 30, 0 रो सेकंड कॉलममध्ये 30. आता हे थर्ड कॉलमला नाही जाणार, कारण का बोललो आपण इंडेक्स जरी त्याची लेंथ 3 असली तरी तो स्टार्टिंग 0 पासून होत आहे. मग 0 1 2 हे 3च होतात. मग येतो ARR ऑफ 1. मग हे आपण नवीन रोवर जातो. 0 रो फर्स्ट कॉलममध्ये काय स्टोअर करायचं आहे 40, नाही फर्स्ट रो 0 कॉलममध्ये काय स्टोअर करायचं आहे, हा फर्स्ट रो झाला आणि हा 0 कॉलम झाला, 40 स्टोअर करायचा. फर्स्ट रो फर्स्ट कॉलममध्ये काय स्टोअर करायचं आहे 50. फर्स्ट रो सेकंड कॉलममध्ये काय स्टोअर करायचं आहे
60. आता हे झालं इकडे. आता आपण थर्ड रोला येणार. आता थर्ड रो नाही कन्सिडर करायचं कारण सेकंड रो करायचं, कारण 0 इंडेक्सपासून चालू होते. तो रो असू दे मग कॉलम असू दे. 0 1 2. मग येणार ARR ऑफ 2 ऑफ 0. काय स्टोअर करायचं आहे? 70. ARR 2 ऑफ 1. काय स्टोअर करायचं आहे? 80. ARR 2 ऑफ 2 स्टोअर करायचं आहे. काय स्टोअर करायचं आहे? 90. हे झालं आपलं मल्टी डायमेन्शनल अरे. आता मला प्रिंट करायचं आहे. प्रिंट ln ARR ऑफ 0ची व्हॅल्यू. तर काय प्रिंट व्हायला पाहिजे? 0 ऑफ 1ची व्हॅल्यू. काय प्रिंट व्हायला पाहिजे? 20. आता इथे मी 0 ऑफ 0 दिलं. काय प्रिंट व्हायला पाहिजे? 10. अशा पद्धतीने आता तुम्ही पुढे तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही आन्सर फेच करू शकता. आता मला एक साथ ही व्हॅल्यू जर प्रिंट करायची असेल मॅट्रिक्सची तर ती कशी करायची? एक फॉर लूप लावायचा. I = 0, I is less than ARR डॉट लेंथ I प्लस प्लस. आता इकडे 2 मॅट्रिक्स आहेत ना, रो. आपण पहिलं काय करायचो? एकच रो होता म्हणून आपण एकच फॉर लूप लावायचं. आता इकडे 2 आपल्याला कन्सिडर करायचं मॅट्रिक्समध्ये, कारण आपण डेटा स्टोअर केला आहे रो आणि कॉलम, म्हणून आपल्याला 2 फॉर लूप घ्यायचे. ते लक्षात ठेवायचं. आता इकडे आपण दुसरा फॉर लूप घेताना हे आपण व्हेरिएबल जे आहे ते सेम ठेवू शकत नाही. तर आपण दुसऱ्या व्हेरिएबलचे नाव देऊया. फॉर इंट j = 0, j is less than ARR डॉट लेंथ. हे सेम ठेवायचं जे प्लस प्लस. आता इथे आपण देताना सिस्टम डॉट आपल्याला आउट डॉट प्रिंट ln करताना इथे काय द्यायचं? ARR ऑफ I आणि J. बरोबर ना. आपण इकडे 0 0 देऊ शकत नाही कारण इकडे ही डायनामिक व्हॅल्यू फेच होणार. आता इथे 0 असेल तर मग इथे 0 येणार, मग इन्क्रीमेंट होणार, मग हे 1 होणार, मग हे 1 होणार. असं करून पूर्ण मॅट्रिक्स प्रिंट होतं. 10 20 30 40. आता हे सध्या न्यू लाईनवर होतं आहे, पण आता मॅट्रिक्समध्ये बघायचं बोललं ना 10 20 30. हां, समजलं. हे बघा, हा मॅट्रिक्समध्ये झाला. आता परत झालं. हा मॅट्रिक्समध्ये सिमिलर डेटा पण प्रिंट केलेला आहे बघा. 10 20 30 40 50 60 70 80 90. 10 20 30 40 50 60 70 80 90. हा झाला मल्टी डायमेन्शनल अरे. आता डिक्लेअर पण आपण बघितलेलं आहे कसं करतात. तरी एकदा तुम्हाला दाखवतो की हा डेटा टाईप आहे. सिंटॅक्स त्याचा, रेफरन्स व्हेरिएबल नेम, त्याचा डेटा टाईप परत आणि साईज आपण इथे बघितलेलं आहोत. हे बघा, हा डेटा टाईप आहे. हा व्हेरिएबल नेम आपण आधीकडे एक इंटिजर, एक सिंगल डायमेन्शनल असो किंवा मल्टी डायमेन्शनल असो, सिंटॅक्स त्याचे सेम आहे. डेटा टाईप, मग आता व्हेरिएबल नेम. फक्त देताना इकडे जर सिंगल डायमेन्शनल असेल तर 1 ब्रॅकेट, जर मल्टी डायमेन्शनल असेल तर 2 ब्रॅकेट. तुम्ही इथे असं फिक्स डिक्लेअर पण करू शकतात व ते डायनॅमिक आहे बघा. हे डायनॅमिक याला व्हॅल्यू म्हणतात. डिफाईन करताना पण डायनॅमिक करताना आपल्याला त्याची साईज द्यावा लागते किती बाय कितीचं. ओके. आता हेच जर मी सिमिलर मला समजा डायनॅमिक करत असेल सिंगल अरे,
तर मी काय कसं करणार, ARR ऑफ इक्वल्स टू न्यू इंट, त्याचीच मला द्यायचं किती, 1 2 3 4 5 6 7, 3 1 3 2 2 6 7 7 त्याची फिक्स साईज द्यायची आहे. आता ARR ऑफ 0 दिलं किती, 0 व्हॅल्यूला काय येणार, 0 इंडेक्सला काय येणार 90, ARR ऑफ 1ला काय येणार 32, ARR ऑफ 2ला काय येणार 22, ARR ऑफ 3ला काय येणार 2, ARR ऑफ 4ला काय येणार 88, ARR ऑफ 5ला काय येणार 14, ARR ऑफ 6ला काय येणार 82. तर असं तुम्ही या फॉर्मॅटनी करू शकतात किंवा या फॉर्मॅटनी करू शकतात, डिक्लेअर अँड डिफाईन. बट मल्टी डायमेन्शनला लक्षात ठेवा, मल्टी डायमेन्शनला तुम्हाला असंच डिक्लेअर करावं लागणार, कारण हा थोडा मॅट्रिक्स लेवलचा डेटा थोडा कॉम्प्लेक्स असतो, म्हणून आपल्याला डिफाईन करताना असं मल्टी डायमेन्शनलसाठी करायचं आहे. आणि काय राहिलं आहे का, एक मिनटं बघू. हां आता आपण आपलं झालं डिक्लेरेशन सिंटॅक्स. आता आपण काय करायचं, आपण आहे ना आता जेवढे पण पुढचे सेशन्स येतील ते थोडे प्रोग्रामिंगचे पण कन्सेप्ट असतात, म्हणजे आपण मोस्ट फ्रिक्वेंटली आस्क प्रोग्राम आहेत ते आपण स्वतः सॉल्व करूया. मी असं काय कुठून ऑटोमॅटिक जनरेट करून नाही दाखवणार, पण स्वतः मॅन्युअली एक कंपायलर घेऊन आपण एक प्रोग्राम रन करणार. आज जस्ट आपण इंट्रोडक्शन केलेलं आहे. नेक्स्ट सेशनपासून आपण आता अरे कन्सेप्ट क्लिअर केलं ना, आता अरेवर आपण प्रोग्राम करणार कमीत कमी, म्हणजे जितक्या होईल तितके. ओके, चला, दॅट्स इट फ्रॉम दिस सेशन. थँक्यू, बाय.